नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव. स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहे अलिबागला आणि माझ्यासोबत पाठीमागे सगळी माझी पलटण येते. हे आम्ही आता पोहोचलो आहे चर्चगेट स्टेशनला आणि इथून आता टॅक्सी करून आम्ही जाणार आहेत गेटवे ऑफ इंडियाला. तर हे आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स आहेत आणि आम्ही फॅमिली मेंबर्समधले सगळे यंगस्टर्स आहेत. हे चाललेलो आहे आम्ही सगळे आता अलिबागला. तर आता मी आहे गेटवे ऑफ इंडियाला. तिथून फेरीचं तिकीट काढलं आणि आज आम्ही फेरीने जाणार आहेत अलिबागला. हे समोर गेटवे ऑफ इंडिया आहे, त्याच्या समोर आहे हे ताज हॉटेल आणि या गेटवे ऑफ इंडियाच्या इथून फेरी सुटतात. तर आमचं तिकीट आहे ते 200 रुपये तिकीट आहे. तर त्या फेरीने आता आम्ही चाललो आहे अलिबागला. इथे भरपूर फेरीज असतात वेगवेगळ्या टाईपचे. तर M2M पण आहे, पण ती भाऊच्या धक्क्यावरून असते. मी त्या बोटने पण गेलेलो आहे, पण या बोटने गेटवेवरून मी फेरीने पहिल्यांदा चाललेलो आहे. या बोटने आता आम्ही जाणार आहेत आणि ही मालदार फेरी आहे. ही बोट आपल्याला 1 तासात मांडवा जेटीवरती पोहोचवते आणि ह्याचं तिकीट आहे लोअर डेकचे 200, अप्पर डेकचे 250 आणि AC चं आहे ते 285. भरपूर गर्दी होती म्हणून आम्ही 200 वाले काढले. फायनली 1 तासानंतर आम्ही पोहोचलो आहे मांडवा जेटीवरती आणि ही अशा प्रकारे काही जेटी आहे. आता इथून पुढे आम्हाला बससुद्धा पकडायची आहे. तर ही बस आता आम्हाला सोडणार आहे अलिबागपर्यंत. बसचं तिकीटसुद्धा या फेरीच्या तिकीटमध्ये इन्क्लूड आहे. तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहे किहिम बीच जवळ असणाऱ्या स्वामी विलावर. तर हा असा काही पाठीमागे विला आहे आणि लहान स्विमिंग पूल पण आहे. तर तुम्हाला आता मी सगळं दाखवतो विला कसा काय. तर इथे एंटर केल्या आपल्याला एक छोटा स्विमिंग पूल दिसतो. हा डीप आहे पण साईज थोडा छोटा आहे. त्याच्यानंतर हे समोर आहे, हा ग्राउंड फ्लोअरचाच विला आहे. इथे पाळणा लावलेला आहे आणि मस्त अशी आंब्याची झाडं वगैरे आहेत म्हणून सावली आहे आणि वातावरण सुंदर आहे. आणि हा मोठा हॉल आहे. ते आमची मंडळी एन्जॉय करते आहे. तर या विलाला 3 बेडरूम्स आहेत, त्यात 2 मोठे बेडरूम्स आहेत आणि या बेडरूममध्ये 2 बेड्स आहेत. तर इथे 5 जण आरामात झोपू शकतात. तर हे असे 2 बेडरूम आहेत मोठे आणि इथे 2 बेड, म्हणजे इथे जवळपास 3 जण आणि इथे 2 जण असे मस्त झोपू शकतात. 5 जण एका रूममध्ये राहू शकतात. आणि हा एक मोठा बाथरूम आहे, मिररसुद्धा आहे. पाव घ्या कोणाला पाहिजे तर.
लंचमध्ये आम्हाला पॉपलेट फ्राय, कोलबी करी, भाकरी आणि भात. तर हे पूर्ण आमचं जे पॅकेज आम्ही घेतलेलं आहे विलाचं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तर काही संध्याकाळचे 5 वाजल्यात. मी मस्त झोपलेलो जेवल्यावरती. आता सगळे उठलेले आहेत आणि आता पुढे बघूया आता काय बीचचा वगैरे प्लॅन होईल जायचा. तर काहीच आता वाजल्यात 6 वाजल्यात आणि आम्ही चाललो आहे इथे जवळपास असलेल्या किहीम बीचवर. तर हे सगळे आमची गँग निघाली आता किहीम बीचसाठी. तर जवळपास बाजूलाच आहे 2 मिनिटावरती. तर आम्ही वॉकिंगद्वारे चाललेलो आहे. 2 मिनिटं पण नाही लागली बीचवर यायला, एवढे जवळ प्रॉपर्टी आहे. आणि इथे फोटोशूट चालू आहे. बीचवरून आल्यानंतर फ्रेश होऊन परत आम्ही सगळे स्विमिंग पूलमध्ये आलो. दीदी बघा ही काय करते इकडे ती बघा ती चिपकली तो सकाळ पीठ असतं माहिती दीदी ते फिश टँक मध्ये माहिती एक मासा असतो चिपकलेला असतो. आता वाजले 12 आणि दीदीचा आमच्या बर्थडे आहे. तर तिच्यासाठी आम्ही सरप्राईज एक प्लॅन केलेला आहे. आता तिथं केक कटिंग करणार आहे तिथे. तर गाईज आज आमचा नेक्स्ट डे आहे आणि आज आता आम्ही थोड्या वेळात तिथून विला सोडणार आहे आणि त्याचं आमचं लंच पण रेडी आहे. आमच्या दिदीचा वाढदिवस, तर आम्ही काल रात्री तो सेलिब्रेट केला
आणि आज सकाळी परत स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करून आता रेडी झाले आहे निघण्यासाठी. आता आम्ही इथे सगळे आईस्क्रीम खायला बसल्यात आणि आमच्या दिदीचा आज वाढदिवस आहे तर दिदीने स्पॉन्सर केले आज स्पेशली आम्हाला आईस्क्रीम. आणि आम्ही आता निघणार आहेत. आमचा आणि आता आम्ही इथून चेकआउट करणार आहे थोड्या वेळातच. सुंदर अशा प्रॉपर्टीला गुड बाय करायचा टाईम आलेला आहे. त्यासोबत सुंदर अशा मेमोरीज आम्ही घेऊन चाललो आहे. तर तुम्हाला सुद्धा हा व्लॉग किंवा आमची एन्जॉयमेंट आवडली असेल तर लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. Yeah.